नमस्कार, मी सुवर्णा दुसाने जगदाळे। आपण पाहताय सकाळच्या बातम्या। सुरुवात करूयात हेडलाईन्स पासून। जकात नाक्यांवरती मोठ्या प्रमाणावर जकात चोरी होते असं खुद्द महापालिकेचे अधिकारीच सांगतात। दुसरीकडे माहितीच्या अधिकाराखाली मिळालेल्या माहितीनुसार गेल्या 14 वर्षात जकात चोरीला प्रोत्साहन देणाऱ्या फक्त 13 जकात एजंट्सवरती कारवाई झाली आहे। त्यामुळे जकात चोरांना महापालिका पाठीशी घालत असल्याचं चित्र दिसतंय। पाहूयात आमचे रिपोर्टर गोविंद तुपेंचा एक स्पेशल रिपोर्ट। मुंबई पनवेल हायवेवरचा हा मानखुर्दचा जकात नाका। याच नाक्यावर 15 डिसेंबर 2009 या दिवशी अवघ्या अर्ध्या तासात MH06 AC 9392 या नंबरच्या गाडीच्या 2 रिसिट्स बनवण्यात आल्या, त्याही वेगवेगळ्या रकमेच्या। मानखुर्द मधल्या महेश जाधव यांनी माहितीच्या अधिकाराखाली त्याचा शोध घेतला आणि धक्कादायक माहिती समोर आली। मी त्यांना विचारलं, एकाच गाडीचा एकाच वेळेला 11:50 एकदा बनते पावती आणि ती परत 12:34 कशी बनते? ह्याचा जाब मी जेव्हा विचारला तेव्हा त्याचं उत्तर मला सेंडुलकर पासून त्या सगळ्यांनी गोलमोल उत्तर देऊन टाकलं। आणि दुसरीकडे करोडो रुपयाचा ऑक्ट्राय चुकवला जातो। 4 ते 5 हजार करोड रुपयाचा ऑक्ट्राय चोरी केली जाते प्रत्येक वर्षी एका नाक्यावरून। मुंबईतल्या 5 जकात नाक्यांवरून एका महिन्यात तब्बल 30 ते 40 कोटी रुपयांची जकात चोरी होते। ही तर उघडकीस आलेली चोरी आहे। प्रत्यक्षात कितीतरी कोटी रुपयांची जकात बुडवली जाते। तरीही अशा चोरांना मदत करणाऱ्या जकात एजंट्सवर कारवाई मात्र होतच नाही। एकीकडे महिन्याला करोडो रुपयांची जकात चोरी होत असताना दुसरीकडे मात्र गेल्या 14 वर्षात फक्त जकात चोरांना मदत करणाऱ्या 13 जकात एजंटवर कारवाई करण्यात आली आहे। त्यामुळे महापालिकेतील अधिकारी जकात एजंटवर इतके का मेहरबान आहेत, महापालिकेतील अधिकाऱ्यांनाही मलाही मिळते का, असा सवाल आता लोक विचारतायत। दुसरीकडे स्थायी समितीचे अध्यक्ष मात्र कारवाईचं नुसतं आश्वासनच देत आहेत। या संदर्भात आपण चौकशी करू। आमचं विजिलन्स डिपार्टमेंट आहे, टाओ आहेत आणि 3 विजिलन्सचे स्क्वॉड या संपूर्ण प्रक्रियेवर जकात नाक्यांवर देखरेखीसाठी असतात। त्यांच्या मार्फत ह्याच्या सर्व चौकशी होऊ। आपण जर अशा काही केसेस झाल्या असतील तर त्या निदर्शनास आणल्या तर निश्चित स्वरूपात जे कोणी दोषी अधिकारी असेल तर त्यांच्यावर कारवाई होईल। मुंबई महापालिकेला जकातीतून मिळणारा करोडो रुपयांचा महसूल भलत्याच ठिकाणी जातोय। दुसरीकडे नुसती टिपिकल कागदी आश्वासनं, BMCचा महसूल वाढवण्याची फिकीर मात्र कोणालाच नाहीये। व्हिडिओ जर्नलिस्ट दीपक किरोलासह गोविंद तुपे, IBN लोकमत, मुंबई। बुलेटिन मध्ये इतरही बातम्या आपण पाहणार आहोत, पण आता घेऊयात एक ब्रेक। पहा फक्त IBN लोकमत।